हॅलो एव्हरीवन, दीपाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चला तर मग आज जेवणामध्ये जास्त चव वाढवणारे मी एक आज रेसिपी घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी आहे तिळाची चटणी। ही चटणी तुम्ही 15 दिवस किंवा महिनाभर ही टिकते छान। चला तर मग झटपट होते। त्यासाठी 1 कप तीळ घ्या, छान असे निसलेले घ्या आणि गॅसवर एक कढई ठेवा आणि कढईमध्ये तीळ हे छान असे भाजून घ्या। खरपूस जसे आपण तिळाच्या लाडूला भाजतात का तसेच भाजून घ्या। थोडे तडतड वाजायला लागले की मग गॅस बंद करा आणि थंड करायला ठेवा। तिळाची चटणी ही खूप छान असते, पौष्टिक असते खायला आणि तिळाची चटणी खूप सुंदर लागते। जसे आपली शेंगदाण्याची चटणी लागते का तसेच लागते, अगदी ओळखायला पण येत नाही। जेवणामध्ये तर खूप चव वाढते जेवणाची आणि ही महिनाभर ही टिकते आणि कुठं प्रवासामध्ये दसम्याला कुठं घेऊन जायचे असेल तर ही चालते। तुम्ही बघू शकता तीळ हे थंड व्हायला ठेवलेले आहे। चला तर मग आता चटणीसाठी काय काय लागणार आहे ते सांगते। 2 मोठे चमचे लाल तिखट घ्या। तुम्हाला जसे तिखट पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त। आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घ्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ घाला। तीळ घातल्यानंतर लसूण पाकळ्या आणि जिरे घाला आणि तिखट टाका आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरला फिरवा। चटणी थोडी आबडधोबडच काढा, जास्त बारीक काढू नका। जास्त बारीक काढले की तिळाला तेल सुटतं, मग आपली चटणी ही एवढी छान लागत नाही। चटणीला चव पण येत नाही एवढी ती। तुम्ही बघू शकता आपली चटणी ही छान अशी झालेली आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही तिखट घालू शकता। अगदी लहान मोठे पण ही चटणी खाऊ शकता, टिफिनलाही नेता येते आणि दसम्याबरोबरही खाता येते। तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आवडल्यास नक्की तुम्ही ही चटणी करून बघा, अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते। आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका हो, आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। मी 6 दिवसांनी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्याजवळ नोटिफिकेशन येते। प्रत्येक 6 दिवसाला आपला व्हिडिओ अपलोड